मित्रो नमस्कार. मी सतीश नाडगावडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. माझ्याबरोबर आहेत माझे सर्व सहकारी अभय सातपुते कुपवाड सांगली, अमोल सोनवणे नाशिक, अमोल ठाकरे अमरावती हे विधिज्ञ आणि आयकर सल्लागार आहेत. अजय अरदवाड लातूर, अविनाशजी पसारकर वाशिम, रवींद्रगिरी धामणगाव रेल्वे अमरावती, किशोर ठाकूर नाशिक, सुनील पांडे संभाजीनगर, परशुरामजी डवरी कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर यांच्याबरोबरच माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे, अभि आणि प्रवीण पोरजे यांच्यासह मी आजच्या व्हिडिओत आपल्यासमोर सादर होत आहे. आजचा आपला विषय आहे त्रिशंकू शिक्षकेतर. त्रिशंकू शिक्षकेतर याचा अर्थ असा होतो की नेमकेपणा नाही अशी अवस्था ज्याला येते त्याला त्रिशंकू असं म्हटलं जातं. आणि म्हणून हा विषय आज घेतलेला आहे. हा विषय घेण्यामागेचा उद्दिष्ट जे आहे ते आपल्यासमोर शिक्षकेतरांची सद्यस्थिती सादर करणं हे आहे. आपण सर्व शिक्षण क्षेत्रात काम करता. आपल्या या चॅनलचे जे सर्व सभासद आहेत ते शिक्षकेतर घटक आहेत. त्या सर्वांना या सर्व परिस्थितीची थोड्याफार अंशाने चांगली कल्पना आहे. पण तरीही हा विषय घेणं मी अगत्याचं समजतो अशा करता की सध्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला जो मार्ग सापडत नाही आहे त्याकरिता हा विषय समोर मांडणं हे आवश्यक बाब आहे. मित्रो, यापूर्वीचा जो व्हिडिओ आपल्यासमोर सादर केला त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला सकारात्मक होत्या म्हणून आपण शिक्षकेतरांना खुशखबर असं त्याचं नामकरण केलं होतं. त्याला आपला प्रतिसाद चांगला मिळाला. आपल्या कमेंट चांगल्या आल्या. त्यामध्ये एक कमेंट वारंवार होते, शिपाई भरती होणार का, कधी होणार, शिक्षकेतर भरती कधी होणार, या पद्धतीच्या कमेंट्स यापूर्वी आलेल्या आहेत. हे जे चॅनल आहे हे कुठल्याही शासकीय बाबींचा पुरस्कार करण्याकरताचं नाही. फक्त आपणास या गोष्टींची सविस्तर माहिती असावी आणि परिस्थिती आपल्यासमोर सांगून त्याच्या आधीचे आणि आजचे संदर्भ देऊन भविष्यात काय होऊ शकते याचा काही तपशील मांडण्याचा प्रयत्न आपण आपल्या व्हिडिओमधून करत असतो. त्यामुळे भरती कधी होईल हा विषय गैर आहे. त्याबरोबरच शिपाई भरती होईल का नाही हाही विषय हा जवळजवळ नकारात्मक आहे. कारण शासनानं डिसेंबर 20 यावेळेला जे काही शिपाई मानधन तत्वावर कंत्राटी केलेले आहेत 11-12-20चा शासन निर्णय आता 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 5 वर्षामध्ये कोणीही यावरती काहीही केलेलं नाही. कोणीच केलं नाही. संस्था चालक नाही, मुख्याध्यापक नाही, शिक्षक नाही, इव्हन शिक्षकेतर सुद्धा नाहीत. कोणीच काही मागणी पण नाही केलेली. अर्थात नुसत्या मागणीचा प्रश्न संपेल का, संपला असता का, तर नाही. कारण जे काय भूमिका आहे ती भूमिका मांडताना शासनानं जो आधार घेतला आहे तो केंद्र शासनानं 6व्या वेतन आयोगापासून कर्मचारी वर्ग 4ची पदं रद्द केली आहेत. हा आधार घेऊन आपल्याकडे ही बाब 2000ला आत्ता माफ करा मगाशी आपला जो शासन निर्णय बोललो त्यानुसार ही बाब 2020ला आपल्यासमोर मांडण्यात आलेली आहे. आता असं बघाल तर शिक्षकांची संख्या अतिरिक्त निघणार आणि संच मान्यतेचे निकष हे जाचक आहेत किंवा संच मान्यतेचे निकष हे RTE 2009च्या तरतुदींशी विसंगत आहेत अशी भूमिका घेऊन विधिमंडळात आणि बाहेर
याच्यावरती काहूर मारलं गेलं. ताबडतोब शासनाने त्या संबंधामध्ये काही सकारात्मक पावलं उचलली. अधिवेशनामध्ये या संबंधात जे जे विषय मांडले गेले ते आपल्यासमोर आहेत. त्याला अनुलक्षून जो काय प्रतिसाद मिळाला तोही आहे. काही बदल, काही अंशी म्हणू आपण, काही नाही काही अंशी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु अशा पद्धतीचा उठाव किंवा अशा पद्धतीचं कामकाज कर्मचारी वर्ग 4ची पदं रद्द करताना यांच्याकडून कोणाहीकडनं झालेलं नाही. गमतीचा भाग सगळ्यात असा आहे की पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान माननीय आमदार शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना कर्मचारी वर्ग 4 हे कंत्राटी पद्धतीनं भरणार असल्याचं सचिवांनी लिहून दिलं उत्तर वाचलं आणि ताबडतोब वृत्तपत्रात बातम्या आल्या की शिक्षकेतरांची पदं कंत्राटी होणार. गोष्ट केव्हाची? आत्ताच्या पावसाळी अधिवेशनाची. शासन निर्णय केव्हा झाला आहे? डिसेंबर 20. आणि बातम्या काय होते आता होणार. ऑलरेडी झालंय, कंत्राटी होऊन गेले. आता हे जे कंत्राटीकरण झालेलं आहे हे कंत्राटीकरण शालेय स्तरावरती परवडणारं आहे का? आपण यापूर्वीच्या व्हिडिओत बोललेलो आहे. बदलापूरची घटना आपल्यासमोर आहे. कुर्ल्यामध्ये पण घटना घडली आहे आणि अशाच काही घटना या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडनं घडलेल्या आहेत. आणि आम्ही वारंवार मांडलेलं आहे की बाकीच्या ठिकाणच्या शिपाई वर्गाचं काम, कर्मचारी वर्ग 4चं काम, एक मर्यादित स्वरूपाच्या ऑफिसची स्वच्छता, तिथे पाणी भरणे वगैरे वगैरे अशी किरकोळ कामं, याच्या पलीकडे नाही. आणि याच्या जिथं पलीकडे नाही त्या ही कामं जी कंत्राटी करण्यात शक्य आहेत ती कामं वेगळी. आणि आपल्याकडे पूर्वापार जे चालत आलंय त्यानुसार एका विद्यार्थ्याला लागणाऱ्या चौरस फुटाच्या जागेचा विचार करता साधारणतः 450 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त असलेल्या एक वर्ग खोली आपण गृहीत धरतो. आणि अशा खोल्या झाडण्यापासून तर शालेय अंगण, आवार, परिसर, व्हरांडा, जिना हे सर्व साफसफाईचं काम या कर्मचारी वर्ग 4ला करावं लागतं. याशिवाय विद्यार्थ्यांचे जे काही किरकोळ प्रश्न असतात ते प्रश्नांकरता हे कर्मचारी जे आहेत, हे जरी आपण कर्मचारी वर्ग 4 म्हणत असलो तरी विद्यार्थ्यांना ते काका, मामा आणि मावशी आहेत आणि त्यांचा मोठा आधार या विद्यार्थ्यांना असतो. एक भावनिक आधार असो आणि प्रसंगी तो प्रत्यक्षात त्यांना प्रत्यक्ष मदत, फिजिकल म्हणतो आपण, जी करायची वेळ येते त्याकरता हेच काका, मामा आणि मावशी धावून जातात. हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे जसं केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने काही विभागात कर्मचारी वर्ग 4ची पदं अबाधित ठेवलेली आहेत, तसंच महाराष्ट्र शासनाने कर्मचारी वर्ग 4ची पदं अबाधित ठेवणं ही बाब महत्त्वाची आहे. आता एक दुसरा मुद्दा असा येतो कंत्राटीकरणाचा. शासन निर्णय 2020ला आला, 11/12/20. हा निर्णय आला, पण कर्मचाऱ्यांची जी नियुक्ती आहे त्याचं प्रमाण कुठे आलं? ती कशानुसार करायची? 25/5 नुसार करायची? कशी करायची? चिपळुणकानुसार करायची? माध्यमिक शाळा संहितेनुसार करायची? 28 जानेवारी 1900 शासन निर्णयात काही याचा उल्लेखच नाहीये. मग ही पदं म्हणजे नेमकी किती? कंत्राटी भरायच्या वेळी किती भरायचे याचा काही तपशील नाही. कारण ही रक्कम संस्था चालकांनी अदा करायची आणि संस्था चालकांना ही जी रक्कम अदा होईल त्याच्यावरती वेतनेतर अनुदान मिळणार आहे आणि वेतनेतर अनुदानामध्ये ही रक्कम समाविष्ट असेल. म्हणजे जर वेतनेतर अनुदान मिळालं तर हा त्यातला भाग महत्त्वाचा आहे.
आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही संख्या किती आहे असा कुठलाही तपशील उपलब्ध नाही. म्हणजेच आजही हा कंत्राटीसुद्धा त्रिशंकू अवस्थेत आहे. तपशील नाही, संख्या नाही, काहीही नाही. फक्त कंत्राटीकरण एवढा एक मोगम विषय घेतलेला आहे आणि त्या मोगम विषयावरती हा भाग संपवलेला आहे. ही बाब वाटते तितकी सोपी नाही, परंतु आजवर याच्याकडे दुर्लक्ष झालं आहे. याचं कारण असे की बऱ्याच ठिकाणी अगदी संघटनेत सुद्धा पदाधिकारी आपली कामं करण्याकरता कंत्राटी माणसं नेमायला लागली आहेत. इतकी वाईट अवस्था आहे. आणि मग ज्यांनी नेमली आहेत तेच या कंत्राटीकरणाचा पुरस्कार करतात. त्यांचे जे बाटलेले भाट आहेत त्याची स्तुती करो, तेही स्वतःला खूप समजो काय वाटेल ते. परंतु ही बाब इतकी सोपी नाही, कारण याला सखोल अभ्यासाची गरज असते. आणि न्यायालयीन निर्देश असे आहेत की कुठल्याही पदावरचा कर्मचारी हा अधिक काळ मानधनावर असता कामा नये. तसंच तो कंत्राटीसुद्धा असताना त्याच्याकरता कालमर्यादा निश्चित केली आहे. लवकरच या सर्व न्यायालयीन निर्णयांच्या आपल्याला बघण्याकरता लिंक्स आम्ही स्वतंत्रपणे देणार आहोत. अशा करता हे नमूद करतो. याबरोबर एक गोष्ट नमूद करतो की आत्ता शिक्षण सेवक आणि शिक्षकेतर शिक्षण सेवक यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली आहे. 23 सालचा तो निर्णय, फेब्रुवारी 23. ही मानधनात केलेली वाढ याला कुठलाही एक असा धोरणात्मक भाग दिसत नाही. कुठे 2.25% वाढ आहे, कुठे 2.5% वाढ आहे, कुठे 2% वाढ आहे. याचं काय म्हणजे काय याचं स्पष्टीकरण नाही म्हणता येणार, पण काय जस्टिफिकेशन देतील की असं का केलं. जसं एकदा कुठलाही आपल्या वेतन निश्चितीच्या संबंधात जो फिटमेंट फॅक्टर म्हणतात, जो 7व्याला 1.86 होता आणि असं माफ करा 6व्याला 1.86 होता आणि 7व्याला 2.57 होता. हा बदलता येत नाही कोणाला, हा अपरिवर्तनीय असतो. आणि हा जर अपरिवर्तनीय असतो कारण तो राष्ट्रीय स्तरावरती निश्चित केला असतो. मग हे जे निश्चितीकरण जेवढं झालंय तर ते सर्वांना समान आहे. मग ही मानधन वाढ करताना ही टक्केवारी जी काय केली त्याच्यात बदल करायचं कारण काय. एकच कुठला निकष लावायचा, सगळ्यांना 2.5 करा, सगळ्यांना 2% करा, सगळ्यांना 2.25% करा. हा असा भेदभाव का होतो आणि कोणाच्या सुपीक मेंदूमधनं कल्पना येतात हा भाग मला कळत नाही. आणि मग अशा वेळेला काय असतं की त्याच्या तपशिला गेल्यानंतर एक बाब समोर आली की मानधन वाढ करतानाच शासनच कबूल करते की न्यायालयाने निर्णय असा दिलाय की मानधनामध्ये दर 4 वर्षांनी वृद्धी करण्यात यावी. केली का अशी वृद्धी दर 4 वर्षांनी. शिक्षकांकरताचा शिक्षण सेवक 2000ला आला, ऑगस्ट 2000. ते ऑगस्ट 2000 नंतर किती वर्ष गेले, 19. म्हणजे किमान पक्षी 4 वेळा तर वाढ झाली पाहिजे. ती झाली आहे का, नाही. 2 वेतन आयोग आले, त्याचा काही परिणाम दिला का, नाही. शिक्षकेतरांची शिक्षकेतर शिक्षण सेवक योजना 25/11/5 शासन निर्णयात झाली असं म्हणतात. मग 25/11/5 शासन निर्णयामध्ये शिक्षकेतरांची शिक्षकेतर शिक्षण सेवक लागू करण्यात आली असं म्हटलं जात आहे, तर 5 नंतर हे 25 झाले, 20 वर्ष गेलेत. किती वाढ व्हायला पाहिजे, दरवेळेला 4 वर्षांनी झाली आहे, नाही झाली. आणि मूलभूत गोंधळ
जर शिक्षकेतरांच्या संबंधात कुठला असेल तर ज्या 25/11/5च्या शासन निर्णयाचा संदर्भ स्वतः शासन निर्णयात शासनाकडून दिला जातो. आता जुलै 23च्या मानधनवाढीच्या शासन निर्णयात तो संदर्भ इतका चुकीचा आहे, कारण आम्ही सरदुपट काम करतो. काय करू? रस्त्यावर लढाई करू, बाकी कुठली लढाई नाही करत. साध्या साध्या गोष्टी असतात साहेब. 23/10/13चा शासन निर्णय आपण बघावा. शिक्षकेतरांचा सुधारित आकृतीबंध निश्चित वाचा, मिळवून वाचा. त्याच्यावर स्पष्ट उल्लेख केला आहे की 25/11/5चा शासन निर्णय अधिक्रमित करून शासन असे आदेश देत आहे की, माझा 25/11/5चा शिक्षकेतर आकृतीबंधाचा शासन निर्णय अधिक्रमित झालेला आहे, बरोबर आहे. तर मग त्यानुसारची मानधनाची हे कशी लागू होईल? मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, 25/11/5च्या शासन निर्णयामध्ये राज्यपालांच्या नावाने जो काय उल्लेख आहे त्या स्वाक्षरीच्या आधीमध्ये कुठेही शिक्षकेतर शिक्षण सेवकाच्या तरतुदीचा उल्लेख नाही. जो काय आहे ते सहपत्रामध्ये काही गोष्टी नमूद केल्या आहेत, आणि सहपत्र हा शासन निर्णय होत नाही. ही पण बाब शासनाच्या दरबारी नमूद नाही आणि आपल्या इकडे नमूद नाही, कारण आमचं सरधोपट काम आहे. आणि मग आम्ही म्हणतो की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी करायचं काय? सर्रास या 5 वर्षामध्ये समायोजन करताना मुख्य लिपिकाचं मुख्य लिपिक पदी समायोजन केलंय, वरिष्ठ लिपिकाचं वरिष्ठ लिपिक पदावर समायोजन केलंय. कुठल्याही नियमाचा आधार नाही, कुठल्याही नियमानुसार कार्यवाही नाही. माध्यमिक शाळा संहिता आहे, MPSC 1981 मध्ये तरतूद आहे की कनिष्ठतम कर्मचारी अतिरिक्त ठरतो. इतकं स्पष्ट उल्लेख कायद्यात असताना सुद्धा शासनाकडून आणि त्यांच्या शासकीय कार्यालयांकडून याची अंमलबजावणी इतकी चुकीची व्हावी. बरं, ही संख्या इतकी कमी झाली, आणि ही संख्या कमी होताना एक गोष्ट दुर्लक्षित केली गेली की MEPS 1981च्या तरतुदींमध्ये नियमावलीच्या शेवटी लिपिकाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या लिहिलेल्या आहेत. त्या इतक्या मोठ्या आहेत संख्येने, कामाच्या दृष्टीनं. त्या कमी झाल्या आहेत का? कामं कमी झाली आहेत का? मग संख्या कमी करायचं कारण काय? आणि आम्ही ते का स्वीकारतो? संस्था चालकांपासून सगळे हे स्वीकारायचं कारण काय? कुठलंच कारण नाही. फक्त आम्ही प्रगट व्हायला, व्यक्त व्हायला तयार नाही, हाच त्यातला मुद्दा आहे. बरं, सगळ्या कामाला काय कालमर्यादा ऑनलाईन आहे. तुम्ही जर ते काम त्या मुदतीत केलं नाही तर त्याच्या नंतर ते घेतलं जाणार नाही. म्हणजे संख्या कमी झालेली आहे, कामं वाढलेली आहेत, आणि वाढलेल्या कामाला मुदत आहे. कसा शिक्षकेतर मार्ग काढायचा कसा? प्रयोगशाळा सहाय्यक परिचरमध्ये परिचर पद व्यापक करून टाकलं, मृत घोषित करून टाकलं. आता प्रयोगशाळा सहाय्यकाचं काम संचालकांनी वेगळे, काय कामाचा तपशील दिलाय तो वेगळा आहे, परिचयाच्या कामाचा तपशील वेगळा आहे. मग परिचयाची कामं करायची कोणी? ही कामं वेगळी आहेत हे जर शासकीय कार्यालय मान्य करतंय तर त्या कामाचा भार उचलायचा कोणी? कंत्राटी कर्मचाऱ्यांनी. कशा करता? प्रयोगशाळेत अपघात घडावा म्हणून का प्रयोगशाळा सहाय्यकाने? मग सहाय्यकांनी स्वतःची कामं करायची का परिचाराची करायची? लक्ष कोण देणार? बरं, संख्या जी वाढवली म्हणजे प्रमाण, त्याला आधार काय?
काहीच नाही, मला वाटलं म्हणून. अशा पद्धतीमध्ये सगळ्यात वाईट अवस्था असेल शाळेमध्ये तर ती शिक्षकेतरांची आहे. आणि म्हणून शिक्षकेतर हा त्रिशंकू अवस्थेत आहे आणि याच्यातनं शिक्षकेतरांना बाहेर पडावं लागेल. हे पडण्याकरता काय कसे मार्ग आहेत ते आपल्या वेळोवेळीच्या व्हिडिओमधून आपल्यासमोर मांडलंच जाईल. व्हिडिओ करता आपल्या प्रतिक्रिया, आपली मतं जरूर खाली नमूद करा. हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला आपण सभासद व्हा एवढी विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.